Hello student, practice problem 11 on dissolution of partnership firm. Following is the balance sheet as on 31st March 2019 of the firm having three equal partners, Preeti, Priya and Prachi. Balance sheet as on 31st March 2019. Capital account, Preeti 40,000, Priya 35,000, Prachi 25,000, trade creditors 50,000, loan secured by machinery 30,000, other side machinery 23,000, furniture 16,000, stock 47,000, cash at bank 10,000, profit and loss account 84,000, tally 1,80,000. या ठिकाणी चेंज एक दिसतोय, लोन सेक्युअर्ड बाय मशिनरी म्हणजेच तो मशिनरीसाठी सेक्युअर्ड केलेला आहे असं त्याचा अर्थ सांगितले. द फर्म वॉज डिसॉल्व्ड ड्यू टू इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल पार्टनर. मशिनरी वॉज रुपीज 18,000 while furniture rupees 14,000, stock 35,000, realization expenses 2,000. Nothing could be recovered from Priya and Prachi, but rupees 3,400 could be collected from Preeti private estate. त्या ठिकाणी ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितले, जे तिन्ही पार्टनर्स आहेत ते तिन्ही इन्सॉल्व्हंट झालेले आहेत आणि त्यावेळेला मशिनरी जी आहे जी 18,000ला सोल्ड झालेली सांगितली आहे. त्यानंतर फर्निचर 14,000ला सोल्ड आहे, स्टॉक 35,000ला आहे आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000 आहेत. त्यानंतर ज्या वेळेला फर्म क्लोज करतो त्यावेळेला जे पार्टनर्स आहेत त्यांच्याकडून त्यांच्या प्रायव्हेट इस्टेटमधून जो काही अमाऊंट मिळते ती या ठिकाणी रिकवर करून दाखवली जाते. यामध्ये प्रिया आणि प्राची या दोघांच्याही इस्टेटमधून काही रिकवर होत नाही, फक्त प्रीतीच्या प्रायव्हेट इस्टेटमधून 3,400 एवढेच रिकवर झालेले आपल्याला दिसून येत आहेत. आता ज्या वेळेला ऑल पार्टनर इन्सॉल्वंटचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करतो त्यावेळेला या ठिकाणी रेग्युलर मेथडनुसार आपण असेट्स ट्रान्सफर करणार, दिलेले आहेत तेवढ्या अमाऊंटला ते रिअलाइज करणार, थर्ड पार्टी लॅबिलिटीज ज्या आहेत त्याची सेपरेटली अकाउंट करणार, कारण त्या लॅबिलिटी आपल्याला पेड ऑफ करायच्या असतात आणि बाय चान्स त्या पेड झाल्या नसतील तर आपल्याला त्या डेफिशियन्सीला द्यायच्या असतात. त्यामुळे थर्ड पार्टी लॅबिलिटी जेवढी आहेत तेवढी आपली सेपरेट अकाउंट बनवायला लागतात आणि प्लस एक डेफिशियन्सीचं अकाउंट आपल्याला बनवायला लागतं. यामध्ये सगळा जो बॅलन्स असेल हा डेफिशियन्सी अकाउंटला जाणार आणि डेफिशियन्सी अकाउंट लास्टला आपण क्लोज करणार. मी या ठिकाणी अकाउंट बनवून घेतलेत रेग्युलर आपल्याला पाहिजे ते इन दी बुक्स ऑफ प्रीती, प्रिया अँड प्राची. रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्यानंतर बँक अकाउंट हे आपले रेग्युलर अकाउंट आहेत. त्यापेक्षा एक्स्ट्रा म्हणजेच थर्ड पार्टी लॅबिलिटीची एक क्रेडिटर्स, दुसरं लोन अकाउंट आणि इन्सॉल्वंटचा प्रॉब्लेम आला ऑल पार्टनर इन्सॉल्वंटचा म्हणजे आपल्याला डेफिशियन्सी अकाउंट हे देखील करावंच लागतं. त्यामुळे हे डेफिशियन्सी अकाउंट ट्रान्सफर करून घेऊया. फर्स्ट सन्ट्री असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. मशिनरी अकाउंट 23,000, फर्निचर 16,000 and stock 47,000 to sundry assets. असे कोणते आहेत, मशिनरी 23,000, फर्निचर 16,000, स्टॉक 47,000.
सम आउटरला 23,000 प्लस 16,000 प्लस 47,000 86,000. त्यानंतर थर्ड पार्टी लायबिलिटी ज्या आहेत ह्या आपण रिअलायझेशनला ट्रान्सफर करत नाही, त्याची सेपरेट अकाउंट बनवली आहे, त्या ठिकाणी बॅलन्स घेणार. आता आपण बॅलन्स घेऊया प्रत्येक अकाउंटचा. कॅपिटल अकाउंट प्रीती, प्रिया, प्राची. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. ज्यावेळेला पार्टनर इन्सॉल्वंट होतो त्यावेळेला काही वेळेला त्याचा बॅलन्स डेबिटसुद्धा दिला जातो. प्रीती 40,000, प्राची 35,000, प्रिया आणि प्राची 25,000. त्यानंतर क्रेडिटर्स 50,000. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 50,000. नेक्स्ट लोन 30,000. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 30,000. त्यानंतर अदर साइड कॅश एट बँक 10,000 टू बॅलन्स ब्रॉट डाउन 10,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रान्सफर करणार पार्टनर्स कॅपिटलला 84,000. इक्वल पार्टनर्स आहेत म्हणजेच त्याचा रेशो येणार आहे 1:1:1. 84,000 अपॉन 3. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. Accumulated profit and loss 28,000, 28,000 and 28,000. या ठिकाणी बॅलन्स शीट आपली क्लिअर झाली आहे. त्यानंतर द फर्म वॉज डिझॉल्व, फर्म डिझॉल्व होते आणि त्यावेळेला असेट रिअलाइज होत आहेत ते आपण घेणार. रिअलायझेशन बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट. मशिनरी 18,000. फर्निचर 14,000. and stock 35,000. सम येते आउटरला 18,000 प्लस 14,000 प्लस 35,000 67,000. सेकंड इफेक्ट आहे ना बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट 67,000. त्यानंतर दुसरी एंट्री काय सांगितली आहे बघा ॲडजस्टमेंट. रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड ₹2,000. रिअलायझेशन एक्सपेन्सेसची एंट्री करणार आपण. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट इन ब्रॅकेट गरज असेल तर 2,000 एक्सपेन्सेस पेड केलेत. सेकंड इफेक्ट बँक अकाउंटला जाणार बाय रिअलायझेशन अकाउंट $2,000. त्यानंतर काय सांगितलं आहे नथिंग कुड बी रिकवर्ड फ्रॉम प्रिया अँड प्राची. ₹3,400 कुड बी कलेक्टेड फ्रॉम प्रीतीज प्रायव्हेट इस्टेट. म्हणजे या ठिकाणी दोन पार्टनर्सकडून काही मिळालेलं नाही प्रीती आणि प्रियाकडून, पण प्राचीकडून 3,400 एवढं रिकवर्ड झालं ते आपण दाखवणार आहोत.
तिच्या क्रेडिटला दिसणार बाय बँक अकाउंट, $3,400. यांनी काही आणलेले नाही आहे. त्याचा सेकंड इफेक्ट बँक अकाउंटला करणार टू प्राची अकाउंट 3,400. सर इथे प्राची चुकून झाले, प्रीतीच्या अकाउंटला मधून रिकवर केलेलं आहे 3,400. आपण प्रीतीला घेऊया 3,400. 3,400. आता या ठिकाणी आपण पुन्हा चेक करून बघूया. जी थर्ड पार्टी लायबिलिटी आहे त्यामध्ये आपल्याला काय राहून गेले. त्यामध्ये लोन सिक्युअर्ड बाय मशिनरीज, म्हणजेच मशिनरीज लोन जे आहे ते घेतले आहेत, मशिनरी मॉर्गेज करून घेतलेले आहेत आणि त्यामुळे ते जे आहेत किती तर ते आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचे आहेत. 30,000 आहेत, त्यापैकी 18,000 एवढे आपण काय केले आहेत या ठिकाणी पेड केले आहेत. मग 18,000 पेड केले त्याचा आपण इफेक्ट या ठिकाणी दाखवला आहे. जो लोनमधून 18,000 तेवढे आपले जाणार आहे, मग त्यासाठी त्याचा एक इफेक्ट आपण दाखवणार. जिथे लोन अकाउंट आहे तिथून पेड म्हणून दिसणार टू बँक अकाउंट. 30,000 मधले 18,000 पेड झाले, त्याची एंट्री टू बँक अकाउंट. 18,000 बँकमध्ये दिसणार बाय लोन अकाउंट. आता या ठिकाणी डायरेक्टली आउटरला घेऊ शकता किंवा अजून एक आपला इफेक्ट आहे, कारण लोन अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे त्यावेळेला त्याचा बॅलन्स मिळणार आहे. वाटल्यास इथे ब्रॅकेटमध्ये घेऊया, म्हणजे दोन वेळेला लिहायची गरज नाही त्याची. 18,000 लोन अकाउंट आपलं क्लोज करायचं आहे, त्यासाठी मी ही जागा ठेवते. त्यानंतर आता आपण क्लोज करायला घेऊया रिअलायझेशन अकाउंट. डेबिट साईड 86,000 प्लस 2,000 88,000. इथे या ठिकाणी आपल्याला डेबिट साईड मोठी दिसते 88,000 बोथ साईडला. मायनस 67,000 21,000 एवढा डिफरन्स आला आहे. ऑल पार्टनर्सला जाणार तो बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल प्रीती, प्रिया अँड प्राची. प्रीती, प्रिया, प्राची. 21,000 अपॉन 3 इक्वल असल्यामुळे अपॉन 3 1:1:1. 7,000 7,000 अँड 7,000 पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करणार टू रिअलायझेशन लॉस. लॉस येतो 7,000 7,000 अँड 7,000. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल आपण क्लोज करणार आणि किती डेफिशियन्सी येते ती चेक करणार. फर्स्ट करूया प्रीती. यामध्ये क्रेडिट साईड मोठी दिसते 40,000 प्लस 3,400 43,400 मायनस 28,000 मायनस 7,000 8,400 टू deficiency account. Deficiency 43,400 घ्यायची राहिले. ओके, प्रिया अकाउंट क्लोज करूया. 35,000 35,000 28,000 प्लस 7,000 35,000. इथे काही डेफिशियन्सी येत नाही आहे. त्यानंतर 25,000 आणि अदर साईड 28,000 प्लस 7,000 35,000 मोठी दिसते 35,000.
मायनस 25,000 10,000 एवढी डेफिशियन्सी आली बाय डेफिशियन्सी अकाउंट. 10,000 डेफिशियन्सी अकाउंटला आपण हे ट्रान्सफर करूया. डेफिशियन्सी अकाउंटमध्ये फर्स्ट प्रीतीचे 8,400 बाय प्रीती कॅपिटल अकाउंट 8,400. त्यानंतर या ठिकाणी प्राचीचे मिळाले 10,000 टू प्राची कॅपिटल अकाउंट. आता आपल्याला थर्ड पार्टी लायबिलिटी क्लोज करायची आहे. थर्ड पार्टी लायबिलिटी क्लोज करण्यासाठी आपल्याला वर्किंग नोट करायला लागेल, कारण थर्ड पार्टी लायबिलिटी क्रेडिटर्स आणि लोन बँक बॅलन्स जो आहे हा त्या दोघांना कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केला जातो आहे. या ठिकाणी बघा क्रेडिटर्सचे 50,000, लोनचे 30,000. आपल्याला थर्ड पार्टी लायबिलिटी क्लोज करण्यासाठी पहिल्यांदा डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश करायला लागेल, ज्यामध्ये ओपनिंग कॅश बॅलन्स आपला किती आहे तो चेक करून बघूया. या ठिकाणी दिसतोय बँक बॅलन्समध्ये ओपनिंग कॅश बॅलन्स आहे 10,000. त्यानंतर असेट रिअलाइज झालेले बघा या ठिकाणी आपल्या 67,000. जास्त वेळ करायला नको त्यामुळे मी अगोदरच लिहून घेतले 67,000. त्यानंतर प्रीतीज कॅपिटल अकाउंट आहे या ठिकाणी 3,400 म्हणजे बॅलन्स झाला आहे 80,400. ओके. त्यानंतर लोन पेड केलं आहे आपण या ठिकाणी 18,000 मशिनरीचा आहे तो, आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केले 2,000 म्हणजे झाले आपले 60,400 एवढे या ठिकाणी दिसत आहेत. तर आपल्या 60,400 हा आपला अवेलेबल बॅलन्स इन कॅश आहे. आपल्याला ते लायबिलिटीज जे आहे ते क्रेडिटर्स आणि लोन्समध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी किती बॅलन्स आपल्याकडे अवेलेबल राहतो आहे तो बघूया. ठिकाणी दुसरी आपण एक करतोय लायबिलिटी होऊया. आपल्याकडे लायबिलिटीज किती आहेत, क्रेडिटर्स आहेत 50,000. त्यानंतर लोन आहेत आपल्याकडे, ॲक्च्युली लोन होता 30,000. त्यापैकी 18,000ची जी मशिनरी आहे, लोन जो आहे तो मशिनरीसाठी मशिनरीवरून मॉर्गेज केलेला होता. त्यामुळे 30,000चा जो लोन आहे त्यापैकी 18,000 एवढा आपला पेड झाला आहे. म्हणजेच राहिला आहे किती 12,000 एवढाच लोन आपल्याकडे राहिला आहे. म्हणजेच आपली लायबिलिटी टोटल किती आहे 62,000 एवढी लायबिलिटी आहे. आणि आपल्याकडे अवेलेबल बॅलन्स या ठिकाणी दिसतोय 60,400. बॅलन्स इन कॅश आहे आपल्याकडे 60,400. म्हणजेच आपली आता लायबिलिटी किती राहील आहे 1,600. म्हणजे 62,000 एवढी लायबिलिटी आहे, बॅलन्स आहे 60,400. म्हणजेच आपल्याकडे कमी पडणार आहेत 1,600, ज्याला आपण म्हणू डेफिशियन्सी. डेफिशियन्सीसाठी आपली 1,600. जी 1,600 आहे यामधून आपल्याला क्रेडिटर्स आणि लोन हे आता आपल्याला पेडअप करण्यासाठी 1,600 यूज करायचे. मग 1,600 आपण कशा पद्धतीने यूज करणार, तर त्याच्यासाठी आपल्याला जो काही थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत म्हणजेच क्रेडिटर्स आणि लोन यांच्या रेशोवरून आपल्याला ते पेडअप करायला लागतील. मग त्यासाठी आपल्याला चेक करायला लागेल त्यांचा रेशो काय. रेशो म्हणजेच त्यांचा बॅलन्स आहे क्रेडिटर्सचा 50,000, लोनचा 30,000. त्यावरून आपल्याला ते क्रिएट करायचे. ठिकाणी टोटल डेफिशियन्सी ऑफ ₹1,600 जी ही आता आपल्याला मिळालेली आहे ती 1,600 एवढी टोटल डेफिशियन्सी आहे. डिस्ट्रीब्युटेड अमंग क्रेडिटर्स ₹50,000 अँड लोन ₹30,000 इन रेशो ऑफ 5:3. म्हणजेच या ठिकाणी आता जो रेशो आहे याचे 0 गेले, याचे 0 गेले, राहिले 5:3. जेव्हा ऑल पार्टनर इन्सॉल्वंटचा प्रॉब्लेम असतो त्यावेळेला जो डेफिशियन्सी त्या ठिकाणी आपण बॅलन्स जो आहे तो पे करून डेफिशियन्सी जी आहे ते आपण शोधणार. त्यावेळेला
थर्ड पार्टी लायबिलिटीचा जो काही रेशो आहे हा कॅल्क्युलेट करून घ्यावा लागतो, म्हणजे जेणेकरून असणाऱ्या थर्ड पार्टी लायबिलिटीला अवेलेबल असणारा बॅलन्स हा आपण इक्वली त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करू शकतो आहे. म्हणून या ठिकाणी आपण रेशो काढला आहे 5:3. आता या ठिकाणी क्रेडिटर्स किती आहेत ते बघा. क्रेडिटर्स आहे लोन. डेफिशियन्सी आपल्याला क्रेडिटर्स आणि लोनमध्ये डिस्ट्रीब्यूट करायची आहे. डेफिशियन्सी आहे फक्त म्हणजेच अवेलेबल बॅलन्स जो आहे, जे म्हणून डेफिशियन्सी आपल्याकडे फक्त आहे 1600 इंटू रेशो आहे क्रेडिटर्सचा 5/8. 1600 इंटू 5/8 1000 एवढी डेफिशियन्सी आली आपली क्रेडिटर्सची. तसंच लोनसाठी डेफिशियन्सी आहे 1600 इंटू लोनचा रेशो आहे 3/8, म्हणजेच डेफिशियन्सी लोनची आली आहे 600. ही आता त्या अकाउंटमध्ये दिसणार आहे. मध्ये घेऊया टू डेफिशियन्सी अकाउंट. क्रेडिटर्सची डेफिशियन्सी आहे 1000 अँड लोनची डेफिशियन्सी किती आहे 600. लोनमध्ये दिसणार टू डेफिशियन्सी अकाउंट. डेफिशियन्सी अकाउंटमध्ये घेऊया बाय क्रेडिटर्स $1000 by loan 600. झालं. त्या ठिकाणी पुन्हा एंट्री चेक करून बघा. डेफिशियन्सीचा बॅलन्स दोन्ही ठिकाणी घेतला आहे. क्रेडिटर्समध्ये लिहिलं आहे टू डेफिशियन्सी, डेफिशियन्सी लिहिलेलं आहे बाय क्रेडिटर्स. त्यानंतर लोनमध्ये लिहिलं आहे टू डेफिशियन्सी आणि डेफिशियन्सीमध्ये लिहिलं आहे बाय लोन अकाउंट. ओके. त्यानंतर आता डेफिशियन्सी अकाउंट क्लोज करूया. डेफिशियन्सी अकाउंट डेबिट साईड दिसते 10,000. या ठिकाणी डेबिट साईड आपली 10,000 आणि क्रेडिट साईड 8,400 प्लस 1,000 प्लस 600 10,000. डेफिशियन्सी अकाउंट आपलं ॲटोमॅटिकली क्लोज झालं पाहिजे. हे तुम्ही पूर्ण प्रॉब्लेमच्या लास्टला केलं तरी चालेल किंवा सुरुवातीला केलं तरी चालेल. डेफिशियन्सी अकाउंट ॲटोमॅटिकली क्लोज झालं पाहिजे. त्यानंतर क्रेडिटर्स अँड लोन अकाउंट आपण क्लोज करायला येणार. फर्स्ट क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करणार. या ठिकाणी डेफिशियन्सी दिसतोय 1000, म्हणजेच रिमेनिंग बॅलन्स जो आहे तो ऑलरेडी पेड झालेला असणार आहे. बघूया आपण 50,000 मायनस 1000 म्हणजेच 49,000. हा अगोदर पेड झाला आहे म्हणून डेफिशियन्सी 1000 एवढा दिसतोय. म्हणून टू बँक अकाउंट बँकमध्ये घेणार बाय क्रेडिटर्स 49,000. ठिकाणी पुन्हा बघा डेफिशियन्सी 1000 दिसतोय, याचाच अर्थ रिमेनिंग बॅलन्स हा ऑलरेडी पेड असतो. म्हणून आपण लिहिले 49,000 टू बँक. ओके. सेकंड इफेक्ट केला. त्यानंतर लोन अकाउंट आपण क्लोज करणार. लोन अकाउंटमध्ये 30,000 30,000 मायनस 18,000 मायनस 600. या ठिकाणी बघा 11,400 एवढा आपल्याला काय मिळतोय, यामध्ये डिफरन्स मिळतोय. हा 11,400 देखील ऑलरेडी पेड आहे कारण 600 हा त्याचा डेफिशियन्सी आहे. म्हणून देणार टू बँक अकाउंट 11,400. हे बँक म्हणून आपण का लिहिले, ऑलरेडी पेड का दाखवले, कारण डेफिशियन्सी 600 आला. जर डेफिशियन्सी 600 येतोय म्हणजेच रिमेनिंग बॅलन्स जो आहे तो ऑलरेडी पेड झालेला आहे.
सेकंड इफेक्ट करणार डेफिशियन्सीला, सॉरी बँक अकाउंटला. इथे आपण जागा ठेवलेली. डायरेक्टली तुम्ही लोन आउटरला घ्या, अदरवाईज पुन्हा 2-2 वेळाला आपल्याला द्यायला नको म्हणून आपण हे केलेलं होतं. कारण इथे लोन 18,000 पेड झालेला आहे अगोदरच, आणि त्यानंतर लोन म्हणजेच मशिनरी जी आपली पेड झालेली आहे ॲज लोन, प्लस आता आपण पेड केले ते 11,400. 18,000 प्लस 11,400, 29,400, 29,400. आता आपण क्लोज करणार आपलं बँक अकाउंट. 2,000 प्लस 29,400 प्लस 49,000, 80,400. त्यानंतर अदर साईड 10,000 प्लस 67,000 प्लस 3,400, 80,400. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. स्टुडंटना हा जो प्रॉब्लेम आहे, म्हणजे ही जी वर्किंग नोट आहे ती स्टुडंटसाठी न्यू आहे, आणि त्यासाठी स्टुडंटने हा प्रॉब्लेम वर्किंग नोट जी आहे ती पुन्हा पुन्हा चेक करायची आहे आणि प्रॉब्लेम 2 ते 3 वेळा रिसॉल्व करायचा आहे. प्रॉब्लेम समजण्यासाठी थोडासा कठीण आहे, नवीन टाईपचा प्रॉब्लेम आहे, रिसॉल्व करणं खूप गरजेचं आहे. थँक्यू.